तर धुळे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून अनेक नदी आणि नाल्यांना पूर आलाय। धुळे तालुक्यातील आंबोडे गावाजवळील कणेरी नदीला आलेल्या पुरामुळे गावचा संपर्क तुटलाय। दरम्यान या नदीत 4 जण वाहून गेल्याची माहिती समोर येते। त्यापैकी दोघांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलंय, तर अन्य दोघांचा अजूनही शोध सुरू आहे। या घटनेबाबत पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी माहिती दिली असून त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी। हवामान विभागाच्या वतीनं आज धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला होता। काल मध्यरात्रीपासून धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। सध्या आपण वणी आंबोडे गावातील नदीच्या पुलावर आपण उभा आहोत। कल्लेरी नदीच्या आपण उभा आहोत आणि याच गावामध्ये 4 नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि याच ठिकाणी पोलीस असतील, आपत्ती व्यवस्थापन असेल यांच्या माध्यमातून 2 नागरिकांना सुरक्षित या ठिकाणी वाचवण्यात आलं आहे। तर 2 नागरिकांचा या ठिकाणी शोध सुरू आहे। गेल्या काही तासांपासून या ठिकाणी आंबोडे गावातील नागरिक जे होते ते पुलाच्या त्या बाजूला अडकले होते। आता त्याच नागरिकांना आता पुलाच्या या बाजूने काढण्यात पोलीस प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी मदत कार्य करण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे। घराबाहेर अनावश्यक न पडण्याचं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कुठल्याही सूचनेच्या शिवाय बाहेर पडू नये असं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे। NDTV मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे।